मित्रांनो, आनंदाने सांगायची गोष्ट आहे, आज नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी सगळ्या खाजगी शाळा बंद करून मराठी शाळा चालू केल्या आणि त्यांना प्राधान्य दिलं की सर्व मंत्र्यापासून तर खाली शिपायापर्यंत सगळे मुलं मराठी शाळेत शिकले पाहिजे। एकीकडे आपल्या देशाची अशी परिस्थिती आहे का आपल्या देशामध्ये खाजगी शाळा चालू ठेवण्यासाठी मराठी शाळा बंद करायचं काम चालू आहे। कारण सगळ्या शाळा या प्रायव्हेट शाळा या मंत्र्या आमदार खासदार यांच्या आहे आणि त्या जर चालू राहिल्या तर त्यांना KGच्या पोराकडून 50,000 घेता येईल, पहिलीच्या पोराकडून 1 लाख रुपये घेता येईल, कारण हे डोनेशन त्यांना भेटलं पाहिजे। त्याच्यामुळे त्यांनी जोर काय लावलाय, मराठी शाळेत पोरं कमी आहे त्या बंद करा, तिथं खर्च जादा होतोय, कारण त्यांना इकडून पैसा कमवायचा आहे। आता आपले नेते ना ते काय मराठी शाळावर जोर देणार नाही, उलट ते काय म्हणतील मराठी शाळा बंद करा आणि प्रायव्हेट शाळेमध्ये शिका। आता खरी परिस्थिती काय माहिती आहे का, खरी परिस्थिती मी सांगायला जातो ना तर मला हे सरकारचे भक्तच ना कमेंटचा टोला देते। त्याच्यामुळे आज एवढंच, धन्यवाद। 哎呦我的妈！